श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी 2 किलो उडदाच्या पापडाचं अचूक प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. 10 रुपयाचं जिरं, 10 रुपयाची पांढरी मिरी घ्यायची. काळी मिरी घेतल्यानंतर पापड काळा दिसतो. त्याच्यानंतर पापडखार 100 ग्रॅम, हिंगाची ही पूर्ण डबी घ्यायची आहे छोटीवाली, आणि 50 ग्रॅम थोडा मीठ जास्त घ्यायचं आहे. तुम्हाला प्रमाण खारं कसं हवं असेल तसं घ्या. आणि गोडं तेल पीठ मळण्यासाठी. आणि ही 2 किलो डाळ मी स्वच्छ पुसून घेतली कपड्यामध्ये. आता ती चक्कीमध्ये पीठ करून घ्यायचं त्याचं. आता आपण पापडाचा मसाला तयार करायला घेऊ. हा पापडखार पूर्ण चुरून घेतला आहे मी, बारीक करून घ्यायचं एकदम. त्याच्यामध्ये टाकायचं हा पूर्ण हिंग, पूर्ण डबी टाकायची. नंतर जाईल त्याच्यामध्ये मीठ. नंतर त्याच्यामध्ये पांढरी मिरी, जिरं मिक्सरवर भरड करून घेतलेली आहे, जास्त बारीक वाटायचं नाही. आता सगळं आपण एकजीव करून घेऊ छानपैकी. पूर्णपणे एकजीव झाल्यानंतरच त्यामध्ये टाकायचं आपल्याला. असं मस्त मिक्स करून घ्यायचं सगळं एकदम. 2 किलो डाळ एक घरघंटीवर दळून आणली, छान बारीक पीठ केलं त्याचा. आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण मसाला जाईल. आता संपूर्ण मसाला गेल्यानंतर पूर्ण अशा पद्धतीने सगळा संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे पीठ पूर्ण. तुम्हाला समजा एका टायमाला 2 किलो पापड करायला जमणार नसतील तर तुम्ही थोडं थोडं भिजवून पण रोज करू शकता. 2-3 दिवसात 2 किलोचे पापड तयार होतात रेडी. कामामुळं काही महिलांना एकदम शक्य नसतं करणं, म्हणून असं सगळं मिक्स करून ठेवायचं. आणि रोज संध्याकाळी एक गोळा जरी भिजवला तरी पापड 1 गोळ्याचे तयार होतात. असे 4 गोळे केले तर 4 दिवसात 2 किलोचे पापड रेडी होतात. आता मी 2 किलो पिठाचे 2 भाग केलेत. हा एक साईडला केला आणि हा डब्यात 1 किलोचं ठेवलेला आहे. मला पण एकदम शक्य नाही 2 किलो लाटणं, म्हणून मी 2 भाग केलेत त्याचे. आता त्याच्यामध्ये एकदम पाणी ओतायची घाई करायची नाही. थोडं थोडं पाणी घेऊन पीठ घट्टसर मळायचं आहे. नंतर मग रात्रभर त्याला मुरवण्यासाठी ठेवायचं. गोळा झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता, हा 1 तांब्याभर पाण्यामध्ये माझं 1 किलो पीठ भिजून रेडी झालेलं आहे. 3 गोळे झालेत. घट्ट मळून घ्यायचं, जास्त पातळ करायचा नाही. पापड लाटता येत नाहीत, मग चिकटतात पापड. असं तेल लावून प्रत्येक गोळ्याला छानपैकी जरा मुरवून व्यवस्थित एकजीव करून रात्रभरासाठी आपल्याला फॉर्मॅट होण्यासाठी सोडून द्यायचं आहे. डब्यामध्ये ठेवायचं आहे. सकाळी उठल्यानंतर बघायचं आहे ते. रात्रभर भिजवल्यानंतर हा पीठ आपला पापड करण्यासाठी रेडी आहे. टेचून घेऊ आता. तुम्ही पाहू शकता पीठ हा टेचून घेतलेला आणि हा न टेचलेला किती छान झाला बघा, मऊसूत. नको ना पीठ.